काही माणसं फक्त यशस्वी नसतात, ती माणूस म्हणून मोठी असतात. जी बोलताना शब्द देत नाहीत, दिशा देतात. जी लिहिताना विचार देतात आणि जी वागताना आदर्श उभा करतात. चांगले वक्ते, आदर्श माणूस, उत्तम पुत्र, लेखक, कॉर्पोरेट कन्सल्टंट आणि खेळाडू म्हणून पॅशन जपणारं असं बहुआयामी व्यक्तिमत्व श्री सूर्यकांत लक्ष्मी विष्णू पाटील सर. स्वागत करूया चॅम्पियन टॉक्स विथ लवशेमध्ये. नमस्कार सर. नमस्कार. आज तुम्हाला सगळे लोक यशस्वी म्हणून ओळखतात, परंतु तिचा संघर्षाचा काळ कसा होता आणि तुम्ही संघर्ष कसा केलात? 2002 मध्ये जेव्हा मी मुंबईमध्ये आलो आणि म्हणजे त्याच्या अगोदर म्हणजे जेव्हा गावी 10वी-12वी झाल्यानंतर जेव्हा मी BSc फर्स्ट इयरला होतो, तर तो आर्मी भरतीला जेव्हा मी प्रयत्न केला आणि फिजिकलमध्ये मला 100 आउट ऑफ 100 मार्क्स मिळाले आणि मेडिकलमध्ये मी अनफिट झालो. आणि त्यानंतर म्हणजे गावची जी परिस्थिती होती, तर म्हणजे त्यावेळी माझ्या वडिलांचं वय 65च्या आसपास असेल. हो. आणि तिन्ही बहिणींची लग्न झाली होती आणि कमवत भाऊ पण शिकत होता आणि मग मला कमवण्याशिवाय पर्याय नव्हता. हो. आर्मीमध्ये मेडिकलमध्ये अनफिट झाल्यानंतर मग माझी मुंबईला ठाण्याला बहीण राहायची आणि ठरवलं की आता यायचं मुंबईला. आणि जेव्हा मी ठाण्यामध्ये उतरलो, म्हणजे तेव्हा शिवराज ट्रॅव्हल्स होते आमच्या कराडवरून ठाण्याला. जेव्हा मी उतरलो त्या चेक नाक्याला एकही रिक्षा नाही आणि आता तिथून मला लोकमान्यनगरला चालत यायचं आहे. तर मी एका व्यक्तीला विचारलं की आज रिक्षा वगैरे का नाही आहेत. तर तेव्हा त्यांनी सांगितलं की DK साहेब काल म्हणजे आता नाही येत हयात. आणि मग त्या दिवशी मग ठाणे बंद होतं आणि त्यामुळे ती तारीख माझ्या लक्षात आहे. मला ते 26 ऑगस्ट 27 ऑगस्ट असेल. आणि मग 2002ला जेव्हा मी मुंबईत आलो त्यानंतर मला नोकरीच करायची आहे. हो. कारण घरी तो सपोर्ट करणं गरजेचं होतं. खूप कर्ज होतं, कोरडभाऊ शेती, पाऊस पडला तर ती पिकणार. आणि त्यामध्ये मग आम्ही 3 बहिणी, आम्ही 2 भाऊ, आई बाबा, आणि तो उदरनिर्वाह करण्यासाठीचा तो संघर्ष होता. आणि तो आई वडिलांचा संघर्ष पाहिलेला आहे. हो. आणि मग ठरवलं की नाही, मुंबईत यायचं आणि काहीतरी रोजगार करून, नोकरी करून आई वडिलांना सपोर्ट करायचा. आणि म्हणून मुंबईत आलो. तुम्ही उल्लेख केलात की मुंबईला आलात, ठाण्याला. हो. तुमचं बहिणीकडे राहण्याची सोय, कदाचित छोटं घर, छोटंसं घर, 10x10चं घर. तिला 2 मुली, 1 मुलगा, ताई, मी आणि दाजी. म्हणजे खूप संघर्ष होता. आणि पहिला 1 ते 1.5 महिना तर म्हणजे नोकरी शोधण्यातच गेला. आणि मग 12वी झालं होतं, BSc तर पहिलं वर्ष करत असतानाच माझं सिलेक्शन झाल्यानंतर मला एक्झाम ही देता नाही आली. नंतर मुंबईत आल्यानंतर मी ग्रॅज्युएशन केलं, नंतर MBA केलं. पण तो जो 2002चा जो काळ होता, त्यावेळी एक डेल्टा कम्प्युटर इन्स्टिट्यूट होती, तिथे मी MS ऑफिसला ऍडमिशन घेतलं. बहिणीनंच शिकवलं. तेव्हा तो संघर्ष असा होता की त्यावेळी एका कंपनीमध्ये मी जॉबला लागलो 2-3 महिन्यानंतर. त्यावेळी नवा काळ वगैरे जे पेपर होते, त्यावेळी ज्या पाहिजेत ह्या छोट्याशा जाहिराती यायच्या, मग तिथे मी इंटरव्ह्यूला जायचो. ओळखीने पण आमच्या तिथे शेजारी होते, त्यांनी पण मला 1-2 ठिकाणी इंटरव्ह्यूला पाठवलं. तर तो संघर्ष अतिशय म्हणजे आजही आठवण जरी आली तरी त्या अंगावर काटे येतात. हो. सो खूप कठीण काळ होता तो. एक शेतकरी कुटुंबातील मुलगा एक स्वप्न घेऊन मुंबईमध्ये आला आणि त्यानंतर सुरुवातीला ज्या प्रकारे तुम्ही स्ट्रगल केलात, सुरुवातीला नोकरी मिळवण्यासाठी कशी धडपड केलीत आणि एकदा नोकरी मिळाली तिथून मग पुढे कशी वाटचाल केलीत? जी वडिलांची परिस्थिती होती, म्हणजे जसं सांगितलं, 3 मोठ्या बहिणी, त्यांची लग्न झाली होती. कोरडभाऊ शेतीवर उदरनिर्वाह चालू होता. लाखो रुपयांचं कर्ज होतं बाबांच्या, वडिलांच्या नावावरती. आम्ही त्यांना तात्या म्हणायचो. आणि एक डोळ्यात एक स्वप्न घेऊन आलो होतो की बाबांना म्हणजे तात्यांना विहीर काढून द्यायची, जी शेती आहे ती पाणस्थळ करायची, असं एक स्वप्न होतं. बाबांसाठी काहीतरी करायचं आहे. आणि मी एका इंटरव्ह्यूला गेलो घाटकोपरला. इंटरव्ह्यूला गेल्यानंतर म्हणजे थोडंसं 20व्या वर्षी थोडंसं म्हणजे आपण म्हणू शकतो की इंटरव्ह्यूला गेल्यानंतर अनुभव नाही,
आणि इंटरव्ह्यूला गेल्यानंतर सोमनाथ रसाळ सर म्हणून होते, इंटरव्ह्यू माझी घेत होते. आणि पहिल्यांदा त्यांनी मला सांगितलं की शेविंग करून ये आणि तू बेल्ट नाही वापरलेला, तू बेल्ट घाल आणि तुझ्या पायामध्ये चप्पल आहे, स्लीपर आहे, चप्पलही नाही स्लीपर आहे. आता मी त्यांना सांगितलं की सर मी बेल्ट घेऊ शकतो, शेविंग करू शकतो, पण आता शूज नाही घेऊ शकत, माझ्याकडे तेवढे पैसे नाही आहेत. ठीक आहे बोलली. मी गेलो तिथे एक सलून मध्ये जाऊन शेविंग केली आणि बेल्ट घेतला. इंटरव्ह्यूला गेलो. इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी जो टाय घातला होता त्याच्यावरती कम्प्युटरचं चित्र होतं टायवरती त्या सोमनाथ सरांच्या. आणि तेव्हा त्यांना मी विचारला का सर काय आहे, म्हणजे कोणती कंपनी आहे तुमची, म्हणजे तुम्ही कम्प्युटर वगैरे बनवता का, कारण त्यावेळी 2000 साली ना कम्प्युटरची क्रेज होती लोकांमध्ये. तर ते हा आम्ही कम्प्युटर बनवतो आणि ते सेल करतो. अरे वा छान. आणि इंटरव्ह्यू झाली. इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी सांगितलं मला उद्या ये तू. आता मी दुसऱ्या दिवशी गेलो. गेल्यानंतर सुरेंद्र सर म्हणून एक त्यांचे मॅनेजर होते, ते आणि माधवी आणि त्यांची टीम म्हणजे मला घेऊन घाटकोपरवरून ते अंबरनाथला गेले. आता ट्रेनमधून मी जात असताना त्यांना प्रश्न विचारला सर कसलं काम आहे काय आहे. तर ऍक्च्युली त्यांच्याकडे एक वॉटर प्युरिफायर होतं आणि तिथे अंबरनाथ मधल्या चाळीतल्या लोकांना एकत्र करून पाणी कसं दूषित येतं, मग ते पाणी शुद्ध करून नाही पिलो, अशुद्ध पाणी पिलं तर कावीळ होते, गॅस्ट्रो होतो, याची माहिती दिली. आणि तिथे त्यांनी 10-15 प्रोडक्ट्स विकले ऑन द स्पॉट. आणि आम्ही हॉटेलमध्ये बसलो दुपारी लंचच्या वेळी. तेव्हा त्यांना म्हटलं सर हे सेल्समनचं काम आहे का. तेव्हा ते सुरेंद्र सर म्हणले मी इंजिनियर आहे, आम्ही प्रोडक्ट बनवू शकतो, पण आज प्रोडक्ट बनवणाऱ्याला व्हॅल्यू नाहीये, विकणाऱ्याला आहे. बरोबर. आणि मग ते प्रोडक्टचे जे पैसे होते 125 रुपयाला एक प्रोडक्ट विकलं होतं, 15-20 प्रोडक्टचे 2-2.5 हजार रुपये त्यांनी माझ्या हातात दिले आणि म्हणाले पैसे मोज. मी मोजले, ते 2200 रुपये काहीतरी होते. ते बोलले अर्धा तास बोलल्यानंतर हे 2200 रुपये मिळाले. आणि ह्या 2200 रुपये मधून त्याचं इन्सेंटिव्ह आम्हाला 500 रुपये मिळाले अर्ध्या तासाचा. राईट. तो 8 तास काम केलंस तर किती मिळतील. आणि मग माझ्या डोक्यामध्ये ते बोलतो ना की विचार ते चक्र फिरू लागले की बाबांची परिस्थिती बदलायची आहे, त्यांना पैशांची गरज आहे, चला आपण या फील्डमध्ये उतरायचं. आणि मग मी सेल्समन झालो. आणि त्यानंतर मग रोड ट्रिप नावाचा एक प्रकार होता. मग सांगली, सातारा अशा ठिकाणी पण आम्ही फिरून ते प्रोडक्ट्स विक्री करायला लागलो आणि पैसे मिळायला लागले. आणि वयाच्या 21व्या वर्षी, आजही माझ्याकडे ते कागदपत्र आहेत, आम्ही एक विहिरीसाठी जागा खरेदी केली 2 गुंठे. शिंदेवाडी म्हणून आमच्या इथे एक गाव आहे, तिथे ज्ञानोटेळे म्हणून आम्ही त्यांना दादा की आप्पा असं काहीतरी म्हणायचे. आणि मग त्यांचं ते शेत खरेदी केलं आणि तिथे बाबांनी तात्यांनी विहीर काढली, पाणी लागलं आणि ते जे आमचं कोरडभाऊ शेत होतं ते आम्ही पाणस्थळ केलं. त्यात माझ्या मोठ्या भावाचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. म्हणजे जागा तर मी विकत घेतली होती, पण ते वहिनींचे दागिने घाण ठेवून त्यातून JCB वगैरे मागवून ती विहीर काढली आणि ते पाणस्थळ. जेव्हा त्या कोरडभाऊ शेतात हिरवगार पीक ऊसाचं जेव्हा मी पाहिलं आणि वडिलांच्या डोळ्यात तो एक आनंद अश्रू, म्हणजे बाबा कोरडभाऊ पावसाच्या पाण्यावर पिकवणाऱ्या शेतीपेक्षा उन्हाळ्यात म्हणजे जे विहिरीचं पाणी देऊन तिथं जो ऊस पिकवला आणि ते माझे जे कष्ट होते, ते जे पैसे घेऊन ती जागा घेतली होती, ते म्हणजे सेल्समन पासूनचा जो प्रवास होता. त्यानंतर मग बऱ्याच वर्षानंतर म्हणजे मी एक कंपनी जॉईन केली. तिथे सेल्समन नंतर मी टीम मॅनेजर झालो, ब्रांच मॅनेजर झालो, रिजनल मॅनेजर झालो, झोनल मॅनेजर झालो, व्हाईस प्रेसिडेंट झालो. पण हा प्रवास सेल्समन पासून सुरू होता. आउटस्टँडिंग. सर, ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केलात की सुरुवातीला वॉटर प्युरिफाय तुम्ही फक्त तिथे बघितलं, परंतु जिद्द होती की आपल्याला आपल्या घराची कुटुंबाची परिस्थिती बदलायची. आणि सुरुवातीच्या संघर्षाच्या कालखंडामध्ये घरच्यांचा सपोर्ट कसा होता, फॅमिलीचा सपोर्ट किती महत्वाचा होता. त्यावेळी
माझ्या मोठ्या बहिणीने मला राहायची संधी दिली. हं. दाजींनी. आई वडिलांचा रोल त्यांचा माझ्या आयुष्यातला आहे. ती माझी बहीण नसून आईच आहे. हो. आणि त्याच पैशातून जेव्हा माझी आई खूप म्हणजे रुबी हॉस्पिटल पुण्याला तिची ट्रीटमेंट बहिणीने केली होती आणि त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं तिला घरी घेऊन जा, तिला काय आवडतं खायला वगैरे द्या सगळं. तर माझ्या बहिणीची इच्छाशक्ती प्रबळ होती. ती बोलली नाही, आईला आपण वाचवायचं. डॉक्टर संदीप पटेल म्हणून कराडचे डॉक्टर आहेत आणि त्यांनी सांगितलं की पुण्याला इथे इथे घेऊन जा, ह्या टेस्ट करा. मलाही बोलवलं, पण ताईला म्हणलं ताई किती पैसे लागणार आहेत, तू आईला घेऊन जा. मी दररोज ते जे वॉटर प्युरिफायर एवढे सेल करायचो, यातून जे पैसे मिळतील. त्यावेळी मला वाटते 10 की 15,000 काहीतरी अमाऊंट होती, ती मी दिली. म्हणलं आईला बरं कर. मी आईजवळ थांबलो तिथे, तर मी काय औषध देणार आहे का, किंवा मी तिची फक्त काळजी घेईन, पण ट्रीटमेंटसाठी लागणारे पैसे कोण उभे करणार. हो. तर तू तिच्याजवळ राहा, मी पैसे कमवतो. आणि तिनेही पैसे खर्च करून, मीही करून, आमच्या भावंडाने सर्वांनीच आईला बरं केलं. खूप छान. आज आई आतमध्ये आहे. म्हणजे या गोष्टीला 20 वर्ष झाली जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं होतं, पण आज आई ठणठणीत आहे. आई खूप चांगली आहे. खूप चांगला संदेश दिलात. सर, एक प्रश्न विचारेन. ज्यावेळेला तुमची परिस्थिती खराब असते, त्या एका तरुणाला तिथून संघर्ष करून आपल्या संपूर्ण कुटुंबाचा उद्धार करता येऊ शकतो? हा संघर्ष तुमच्या आयुष्यात येतो का? कारण परमेश्वराला तुमच्यावर विश्वास असतो की तुम्ही त्यातून बाहेर पडणार आणि तुम्ही त्यातून मोठे होणार. हो. आणि म्हणून संघर्ष तुमच्या आयुष्यात येतो. त्यामुळे संघर्ष आहे तर हे काय दुर्दैव नाही, तर संघर्ष का आहे तर त्यातून आपण मोठे होणार आहोत आणि ही अपॉर्च्युनिटी आहे. संघर्ष आला म्हणजे काहीतरी चांगलं होणार. राईट. एक तुम्ही चांगले वक्ते आहात, एक लेखक आहात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आदर्श माणूस. आणि सगळ्या गोष्टीचा बॅलन्स कसा साधता, कारण सध्याचं आयुष्य खूप फास्ट झालंय. राईट. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की बॅलन्स कसा साधता. आज जसं क्रिकेट हे आपल्या भारतामध्ये खूप लोक या खेळावर प्रेम करतात. सचिन तेंडुलकर महान खेळाडू, भारतरत्न या खेळामुळे त्यांना मिळाला. हे बॅलन्स आयुष्य करण्यासाठी पैसे कमवायचेच आहेत. पैशाने सुख विकत मिळत नसलं तरी दुःख कमी होतात. पैसा हवाच. बरोबर. आणि सुख ही म्हणजे बऱ्याचशा गोष्टी पण विकत घेता येतात पैशाने. हो सर. त्यामुळे तुम्ही नोकरी करा, तुम्ही व्यवसाय करा, पण त्यासोबत तुम्ही तुमचा आवडता जो छंद आहे ना तोही तुम्ही जोपासा. समजा बघा, काही गावामध्ये मुलं आहेत अजूनही, शहरामध्येही दिवसभर खेळत असतात. वय वर्ष 22, 23, 24 वर्ष आहे, उत्पन्नाचं साधन काहीच नाही, समजा कमवत नाहीयेत, तर समाज त्यांच्याकडे कसं बघतो? उन्हाळ म्हणून, एका वेगळ्या नजरेने. पण एखादा नोकरी करतोय, व्यवसाय करतोय, मुलांना चांगलं शिक्षण देतोय आणि संडेला एखादा छंद क्रिकेट पण खेळतोय, किंवा एक चांगला सिंगर आहे, किंवा चांगलं बॅडमिंटन खेळतोय, किंवा चांगलं टेबल टेनिस खेळतोय, तर काय की तो सगळ्या गोष्टी बॅलन्स ठेवून जेव्हा करतोय ना, तेव्हा त्याच्याकडे बघायचा दृष्टिकोन, तो अष्टपैलू आहे, तो ऑलराऊंडर आहे, तो आदर्श माणूस आहे, असा समाजाचा असतो. अगदी बरोबर. त्यामुळे तुम्हाला हे बॅलन्स करता आलं पाहिजे. नाहीतर बाहेर तुम्ही यशस्वी आहात आणि घरामध्ये व्हॅल्यू नाहीये, का तर तुम्ही कमवतच नाही, तर त्याला अर्थ नाहीये. तर ह्या गोष्टी आपल्याला बॅलन्स करता आल्या पाहिजे. खरंय. कराड तालुक्यातील कुसूर गावी या तुमचा जन्म झाला आणि ग्रामीण भागामध्ये पूर्ण बालपण गेल्यानंतर क्रिकेटची आवड कशी निर्माण झाली? ऍक्च्युली रयत शिक्षण संस्थेची शाळा आमची, सद्गुरू गाडगे महाराज विद्यालय, आणि त्याचं मैदान खूप छान आहे. विठ्ठलाचं मंदिरही आहे, विठ्ठल रुक्मिणी यांचं मंदिर आहे त्या मैदानामध्ये, शाळा आहे, डीएड कॉलेज आहे.
आणि 5 वाजता जशी स्कूल सुटली, शाळा सुटली की 5 वाजून 10 मिनिटाच्या अगोदर आम्ही मैदानात असायचो. म्हणजे ते दप्तर घरी ठेवून चेंज करून, कपडे चेंज करून 5 ते 6 मिनिटात आम्ही मैदानात असायचो. का मैदानात असायचो? तर आमच्यापेक्षा वयानं मोठी असणारी मुलं, जी 11वी-12वी झालेली मुलं किंवा 11वी-12वी शिकत असणारी मुलं, त्यांचं कॉलेज मॉर्निंग असायचं 7 ते 12. मग 5 वाजता डॉट तिथे मैदानात यायची. आणि जर आम्ही लेट आलो, 5 वाजून 10 मिनिटं 11 मिनिटाला आलो, तर नंबर पडलेले असायचे. ते नंबर कसे पाडायचे? बॅट अशी जमिनीवर ठेवायची, अशा रेषा ओढायचे आणि खाली 3, 7, 5, 1, 2, 3 बॅटिंगचा ऑर्डर, बॅटिंग ऑर्डर नंबर लिहायचे. पण तो नंबर जाऊ नये, नंबर पडायच्यात मी तिथं पोहोचलो पाहिजे. बरोबर. म्हणून शाळा सुटल्यानंतर जशी बेल वाजली, वंदे मातरम झालं की लगेच धावत 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 जाऊन आम्ही दप्तर ठेवून धावत मैदानात याचा नंबर पडायच्या अगोदर. आणि त्यावेळी बॉल नसायचे, तर 1-1 रुपया कॉन्ट्रीब्युशन काढणार, 10 रुपये जमले की बॉल आणणार. आणि जर चुकून एखाद्याने जर बॉल एखाद्या चांगल्या पद्धतीने म्हणजे लांब मारला आणि तो जर शेतात गेला आणि बॉलच भेटला नाही, तर क्रिकेट तिथेच बंद. आज क्रिकेट खेळताना मुंबई, ठाण्यामध्ये 5-6 बॉलर बॉलिंग करतात. त्यांच्याकडे प्रत्येकाकडे एक चेंडू असतो आणि 1-2 बॉक्स पडलेले असतात. तसं पूर्वी नव्हतं. त्या 10 रुपयाच्या बॉलसाठी जर आम्ही 1 रुपया कॉन्ट्रीब्युशन नाही दिला तर आम्हाला खेळायला घेतलं जायचं नाही. सो फीज मधून किंवा वह्या पुस्तकांना दिलेले पैसे, किंवा त्यावेळी आम्ही लहान असताना करंज्या विकायचो आणि एक त्याचं करंज्याचं तेल ही तुम्हाला माहित असेल, ते काढण्यासाठी त्या करंज्या वापरायचे आणि मग त्यातून थोडे पैसे मिळायचे. म्हणजे खाऊसाठी घरातल्यांनी दिलेले पैसे 4 आणे किंवा 8 आणे, त्यावेळी 10 पैसे 20 पैशाची एक व्हॅल्यू होती. ते अल्युमिनियम मध्ये तुम्ही कॉइन ते पाहिले असतील. तर त्यातून आम्ही असे पैसे जमवून तो 1 रुपया, का तर कॉन्ट्रीब्युशन 1 रुपया द्यायचे, आठवड्याला 1 रुपया तरी द्यावा लागायचा, 2 रुपये तरी द्यावे लागायचे. ते जे क्रिकेट होतं त्यावेळेचं, त्यावेळी सचिन तेंडुलकर, कपिल देव, म्हणजे यांना बघून, म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही, गावामध्ये 5 ते 6 टीव्ही असायचे, कॉमेंट्री ऐकायचो. म्हणजे त्यावेळी कॉमेंट्रीवर ऐकत असताना जो चौकार मारल्यानंतर ज्या टाळ्या पडायच्या, षटकार फार रेअर षटकार मारले जायचे पूर्वी. आज T20 सारखी हे नाहीये, फास्ट क्रिकेट झाले. तर ते कॉमेंट्री ऐकतानाचा जो आनंद होता तो खूप वेगळा आनंद होता. आणि ते 1 रुपयाचं कॉन्ट्रीब्युशन, म्हणजे क्रिकेट हे आज एक वेगळ्या लेवलला गेलेलं आहे. पण जे 1990चं जे क्रिकेट होतं, 95चं क्रिकेट होतं, ते खूप आनंददायी आणि रिअल क्रिकेट होतं असं म्हणू शकतो आपण. बरोबर सर, उत्तम तुम्ही संदेश दिलात. जसं तुम्ही कॉन्ट्रीब्युशनचा उल्लेख केलात, क्रिकेटच्या खेळामुळे खऱ्या आयुष्यामध्ये आणि बिझनेसमध्ये तुम्हाला किती फायदा झाला? खूप फायदा झाला. म्हणजे फायटिंग स्पिरिट जे असतं ना, म्हणजे एखादं व्यवसायात अपयश आलं तर त्यातून कसं उभं राहायचं हे क्रिकेट शिकवतं. अगदी बरोबर. म्हणजे समोरच्या चांगल्या खेळाडूची विकेट मिळत नाहीये तर त्याची रणनीती आपण आखतो. मग त्याला स्लोअर 1 टाकायचं आहे, यॉर्कर टाकायचं आहे, की गुड लेंथला चेंडू टाकायचा आहे, बॅकअप लेंथ टाकायचं आहे, मी फिल्डर कुठे उभं करायचं आहे, तिथे बॉल जाणार तर बेस्ट फिल्डर तिथे उभा असला पाहिजे. ही जी स्ट्रॅटेजी, ही रणनीती आहे ना, ही जसं क्रिकेट मधली मॅच जिंकवण्यासाठी मदत करतं ना, रिअल लाईफ मध्ये एखादा व्यवसाय यशस्वी करण्यासाठी सुद्धा अकाउंटमध्ये, HR मध्ये, तुमच्या प्रोडक्शन मध्ये एखादा चांगला माणूस कुठल्या डिपार्टमेंटमध्ये असला पाहिजे, कुठल्या पोझिशनला असला पाहिजे, त्यांनी कोणतं काम केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी क्रिकेटमधून शिकायला मिळतात. त्यामुळे क्रिकेटच नाही, फुटबॉल असेल, हॉकी असेल, तर खेळ खेळला पाहिजे. कारण त्यातून आहे ना, आपलं हे जीवन जगत असताना आपल्याला येणाऱ्या संघर्ष किंवा चॅलेंजेसवर सोल्युशन हे खेळामधल्या स्ट्रॅटेजी, खेळामधला अपयश, खेळामधली रणनीती, खेळामधले यश हे आपल्याला रिअल लाईफमध्ये जगण्यासाठी मेसेज देत असतं किंवा लर्निंग देत असतं. हे पाहिजेच. अगदी बरोबर. क्रिकेटमध्ये ज्यावेळेला अपयश येतं आपण बाउन्स बॅक करतो, परंतु आयुष्यामध्ये अथवा तुमच्या बिझनेसच्या संपूर्ण कालखंडामध्ये असं कधी झालं की अपयश आलं, मन खूप खचलं होतं, परंतु बाउन्स बॅक करण्याची तयारी तुम्ही दाखवलीत आणि तिथून कमबॅक जोरात केलं? कोविडचा जो काळ होता
तो टफ काळ होता. हो. आणि त्यावेळी लाखोचं नुकसानही झालं, अनेकांचं झालं, करोडोंचं नुकसान झालं. पण त्यातून एक मेसेज असा होता की तुम्हाला माहित असेल की युवराज सिंग हा खेळाडू कॅन्सरमधून बाहेर आला. हो. आणि कॅन्सर असताना सुद्धा तो खेळला. मॅन ऑफ द सिरीज होता. वर्ल्ड कप इंडियाने आपण जिंकला. हो. स्पिरिट बघा ना काय, पॅशन बघा ना काय. आणि मग कोविड सारखी परिस्थिती जेव्हा आली ना, तर त्यावेळी आपण एक क्रिकेटमधला एक मेसेज आपण जसं युवराज सिंगने जसं कमबॅक केलं, तसं बऱ्याच वेळा आपल्या अनेक खेळाडूंनी सुद्धा कमबॅक केलेलं आहे. होय. मग व्यवसायामध्ये जेव्हा आपण बॅकफूटवर गेलो तेव्हा आपल्याला पुन्हा कमबॅक करायचं आहे खेळाडू सारखं. येस. कारण आपण त्या व्यवसायातले खेळाडू आहोत. आपल्याला कमबॅक करायचं, आपल्याला गिव्हअप नाही करायचं. हो. आणि हा अनेक सामने हरल्यानंतर किंवा अनेक स्ट्रॅटेजी फेल गेल्यानंतर किंवा काही स्ट्रॅटेजी यशस्वी झाल्यानंतर, अनेक सामने किंवा टुर्नामेंट जिंकल्यानंतर जे अनुभव मिळाले, त्या अनुभवातून आपल्याला हे माहित आहे अपयश हे टेम्पररी आहे. हो. अपयश हे टेम्पररी असतं, तात्पुरतं असतं. पण यश मिळण्यासाठी असे अपयश येणं आवश्यक असतं. कारण ते यश जेवढं जास्त शिकवत नाही ना, तेवढं अपयश जास्त शिकवतं. खरंय. का तुम्ही फेल्युअर झालात. खरंय. आणि मग हेच व्यवसायामध्ये, हेच नोकरीमध्ये, त्यामुळे यशस्वी होण्यासाठी खेळ पाहिजेच. बरोबर सर. सुरुवातीला लोकल ट्रेनमधून प्रवास आणि तिथून सुरू झालेला प्रवास तुमचा अगदी मर्सिडीज या नामांकित गाडीपर्यंत येऊन थांबला. आणि ज्या प्रकारे तुम्ही संघर्ष केलात, स्ट्रगल केलात, बाउन्स बॅक केलात, फाईट बॅक केलात, परंतु हा सर्व प्रवासाचं श्रेय नक्की कोणाला द्याल? या सर्व प्रवासाचं जे श्रेय आहे ना, ते मी वडिलांना देईन, तात्यांना. म्हणजे माझ्या आयुष्यातलं जर आदर्श व्यक्तिमत्व आणि दैवत माझे वडील. हो. आई तर आहेच, की आईने जो संघर्ष, बाबांनी, वडिलांनी जो संघर्ष केला आणि तो आम्ही संघर्ष सगळा पाहिला. हो. समोर. म्हणजे त्यावेळी त्यांनी एक 5 एकरचा प्लॉट खरेदी केला होता 72ला. 1965ला एक 5 एकरची लँड तेव्हा खरेदी केली. 65ला एक आणि 72ला एक. माझा जन्म 81चा. मग त्याच्यावरती काही केसेस होत्या. त्या केसेस ती कोर्ट कचेरी करायचे. तिन्ही बहिणींची लग्न. म्हणजे आमची शाळेची पुस्तकं जेव्हा ते आणायचे कराडमधून, पाटील अँड कंपनी नावाची एक स्टेशनरी कराडमध्ये दुकान आहे. आता सुरभी म्हणून वगैरे झालेलं आहे, पण तेव्हा पाटील अँड कंपनी मधून. तर 14 जूनला स्कूल सुरू व्हायच्या, पण तेव्हा पेरणी पण सुरू व्हायची. आमची वह्या पुस्तकं यायचीच नाहीत, का तर पैसे नसायचे. तर जेव्हा वडील शेतीची कामं करायचे, दुसऱ्याची पेरणी, म्हणजे ज्यांच्या घरी बैल नाहीये पण त्यांची शेती आहे, त्यांची पेरणी वडील स्वतः पैऱ्यानी करून त्याचे जे पैसे यायचे, ते पैसे त्यांचे पैरेकरीचे 3-4 आहेत त्याच्यामध्ये डिवाइड व्हायचे. आणि मग त्यातल्या पैशातून जेव्हा त्यांची कोर्टाची तारीख असायची जून जुलैमध्ये, त्या तारखेच्या दिवशी जेव्हा ते जायचे तेव्हा आमच्या वह्या पुस्तकं घेऊन यायची. वाव. आणि मग त्यांचा तो संघर्ष होता ना, त्यावेळी स्वप्न होतं की मुंबईत येऊन मोठं व्हायचं. बरोबर. पैसे कमवायचे, त्यांना विहीर काढून द्यायची, त्यांना जमीन घेऊन द्यायची. मी आणि माझा भाऊ आम्ही बाबांनी पण जमीन घेतली, पण आम्ही दोघांनी पण एक 4 एकर जमीन विकत घेतली. नदीची स्कीम केली, 50 लाख रुपये आम्ही खर्च करून. आणि आता ती शेती आपण चांगली फुलवलेली आहे. तर माझे आदर्श बाबा आहेत, तात्या. खूप मिस करतो. दीड वर्षापूर्वी ते आमच्यात नाही आहेत. पण आजही जर मला कुठलं चॅलेंज आलं, असं वाटलं गिव्हअप करायचंय, तर मी त्यांना आठवतो. कारण त्याने आयुष्यात कधीच गिव्हअप नाही केलं. विल पॉवर जबरदस्त होती आणि खूप स्ट्रॉंग व्यक्तिमत्व. आणि कधी त्यांना मी हताश बघितलंच नाही. कधी त्यांनी असं गिव्हअप केलंय आणि कधी त्यांनी असं खांदे म्हणजे टाकलेत किंवा फेल्युअर झाल्याचं त्यांचे हावभाव नाही. पुन्हा ती बाउन्स बॅक आणि ती मोठी झेप घेण्याची इच्छाशक्ती ही त्यांच्याकडून शिकले. ते माझे
आदर्श आहेत. आणि एक स्वप्न होतं की जसं तुम्ही मर्सिडीजचा उल्लेख केला की त्यांनी जे स्ट्रगल केलं, त्यांनी जे संघर्ष केला, हा. तर माझं स्वप्न होतं त्यांना की मर्सिडीज मधून आषाढी कार्तिकीला ते पंढरपूरला जायचे. हो. आषाढीला की कार्तिकीला पंढरपूरला जायचे, बसने जायचे. त्यांचे मित्र गावातले 3-4 त्यांचे सहकारी. तर माझं स्वप्न होतं त्यांना मर्सिडीज मधून पंढरपूरला घेऊन जायचं, अक्कलकोटला घेऊन जायचं. आणि मी माझ्या आईबाबांना, माझे सासू सासरे, आम्ही मर्सिडीजनी अक्कलकोट आणि पंढरपूर केलं. आणि तो क्षण मी म्हणतो मग मराठीचा, तर मराठी माणसाने फक्त मारुती का घ्यायची, मर्सिडीज पण घेतली पाहिजे. आउटस्टँडिंग सर. आणि म्हणून त्यांना मी त्या कारमधून घेऊन गेलो. आणि जे काही यश मिळालं, जे काही शिकायला मिळालं, ते माझ्या बाबांकडून आणि ते माझे आदर्श आहेत. सो मी खरोखर त्यांना, म्हणजे आज आमच्यात ते नाही आहेत, पण सकाळी जेव्हा मी स्वामींचा जप करतो, नमस्कार करतो, कुलदैवत कुलदेवी, ते मी माझ्या वडिलांना नमस्कार करतो. आणि ते माझी प्रेरणास्थान आहेत. खूप अप्रतिम संदेश तुम्ही दिलात सर. मराठीचा, मारुती कारचा नाहीये तर मर्सिडीजचा. खूप आपल्या यंगस्टर खेळाडूंना आणि आपल्या प्रेक्षकांना शिकायला मिळेल. परंतु फॅमिलीमध्ये तुमच्या आई बाबा, मिसेस आणि मुलगी या सगळ्यांनी ज्या प्रकारे तुम्हाला सपोर्ट केला पडत्या काळामध्ये, ते खूप महत्वाचं असतं एखाद्या तरुणाला. आज 2008ला माझं लग्न झालं आणि त्यानंतर म्हणजे खूप मोठी झेप घेतली. आणि त्याच्या पाठीमागं जसं आई वडिलांचं कॉन्ट्रीब्युशन आहेच, माझ्या पत्नीचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि तिनं जो सॅक्रिफाईस केलाय, तिनं जो त्याग केलाय, म्हणजे मी संडेला खेळायला जातो, पण त्यावेळी सुद्धा माझ्या मुलींची जबाबदारी तीच सांभाळते. म्हणजे मुलींच्या ओपन डेला मी फार कमी वेळ आहे, 99% तीच असते. त्यांचा अभ्यास, म्हणजे आता ही इंटरव्ह्यू चालू आहे आणि आत ती त्यांचा अभ्यास घेते. आणि जो माझा सॅक्रिफाईस आहे त्यापेक्षा 10 पटीनं तिचा त्याग आहे. म्हणजे आज ही संडेला मी दिवसभर मैदानात असतो आणि ती घर सांभाळत असते. अगदी खरंय. आणि म्हणजे प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे त्या एक स्त्री असते, तर तसं ती माझ्या पाठीमागे ती आहे. आईवडिलांचे आशीर्वाद तर आहेतच, पण मी भाग्यवान आहे की अशी पत्नी मला मिळाली. आणि अशा मुली ज्या दोन्हीही खूप सिन्सिअर आणि आदर्श आहेत. जसं एक पॅरेंटिंग या विषयावरती महाराष्ट्रभर माझी 600हून अधिक व्याख्यानं झालेली आहेत. आणि मग त्या मुलांना यशस्वी कसं करायचं, तर हे बुक जे लिहिलं गेलं त्यामध्ये माझ्या मिसेसचंही खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. कारण तिनं मुलांना घडवताना सुद्धा काही अशा गोष्टी त्यामध्ये मी दिलेल्या आहेत की खरोखर 10वीला समृद्धीला 90+ मिळाले. आणि हे सगळं क्रेडिट पत्नीच आहे. त्यामुळे तिनं घर सांभाळलं, मी व्यवसाय सांभाळला. आणि हे मला जर 200च्या स्पीडनी 150च्या स्पीडनी जर गाडी चालवायची आहे, तर माझ्या कारची 4ही व्हील हे मर्सिडीजचे पाहिजेत. एक व्हील मर्सिडीजचा आणि एक रिक्षाचा आहे, तर ती कार 150-200च्या वेगाने धावेल का? नाही. तर तशाच पद्धतीनं तिचं कॉन्ट्रीब्युशन आहे, जे ते व्हॅल्युएबल आहे आणि ते न विसरण्यासारखं आहे. उत्तम सर. आदर्श मुलगा, एक चांगला पती, आदर्श पिता. त्यामुळे तुम्ही चांगले वक्ते देखील आहात आणि एका पुस्तकाचे लेखक देखील, यशस्वी पालकत्वाची 21 रहस्य. परंतु त्याचबरोबर तुम्ही विविध कंपन्यांना ज्या NSE लिस्टेड आहेत त्यांना ऍज अ कन्सल्टंट म्हणून काम करत असता. आणि या सगळ्या गोष्टींचा बॅलन्स कसा करता, कारण ही सगळी माणसाच्या आयुष्यातील विविध पैलू आहेत. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय की माणसाने ना रिच असलं पाहिजे. आता हा रिच वेगळा आहे. रिचचा अर्थ श्रीमंत होतो, पण हा रिच वेगळा आहे. RICH. R म्हणजे
रिलेशन. तुम्हाला ना लोकांशी चांगले मानवी स्नेह संबंध असले पाहिजेत. अगदी. नाहीतर काही लोक श्रीमंत आहेत पण ते काही लोकांना हाडतूड करतात, ते चुकीचे आहे. तुमचे ना मग श्रीमंत असो, गरीब असो, लहान असो, मोठा असो, लहान मूल असो किंवा वृद्ध व्यक्ती असो, तुम्हाला ना त्यांचा आदर, त्यांना रिस्पेक्ट करता आला पाहिजे, त्यांना मान देता आला पाहिजे, त्यांना सन्मान त्यांचा करता आला पाहिजे, त्यांच्याकडून काही गोष्टी शिकल्या पाहिजेत, आपण त्यांना काही गोष्टी शिकवल्या गेल्या पाहिजेत आणि आपण त्यांच्याबरोबर असलो पाहिजे. हो. ओके. सो रिलेशन. आय म्हणजे इंटेलेक्च्युअल. तुम्ही ज्या क्षेत्रात आहात, आता मी ज्या क्षेत्रात आहे, सेल्स माझं बॅकग्राऊंड आहे, तर आत्तापर्यंत म्हणजे मी ज्या प्रिव्हियस कंपनीमध्ये होतो तिथे आम्ही सेल्सची टीम घडवायचो, सेल्समध्ये लोकांना सेलिंग शिकवायचो. तर माझं जसं युट्यूब चॅनल आहे सूर्यकांत पाटील व्हिडिओज, तर तुम्हाला त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी किंवा बऱ्याचशा कन्सेप्ट शिकायला मिळतील, जे मुलांना कसं घडवायचं किंवा व्यवसाय कसे वाढवायचे, अशा काही स्ट्रॅटेजीज पण मी त्याच्यामध्ये दिलेले आहेत. तर सेल्स या विषयाशी इंटेलेक्च्युअल म्हणजे मी अनेक हजारो सेल्सचे पीपल घडवलेत, हजारो. आणि आज जेव्हा ते मला फोन करतात, सांगतात की सर तुमच्यामुळे आज माझा व्यवसाय वाढलेला आहे, मी सेल्समध्ये बेस्ट आहे सर, आज तुम्ही माझे आदर्श आहात. म्हणजे तुम्ही ज्या फील्डमध्ये आहात ना त्यात तुम्ही इंटेलेक्च्युअलच असला पाहिजे. पहिला आर रिच मधला, दुसरा आय इंटेलेक्च्युअल, सी म्हणजे कॅरेक्टर. तुमचं कॅरेक्टर आहे ना, तुम्ही पहिली गोष्ट हॉनेस्ट असला पाहिजे. हो. कॅरेक्टरमध्ये बऱ्याच गोष्टी येतात. तर तुम्ही जसं तुमच्या मुलांशी, पत्नीशी, तुम्ही तुमच्या बॉसशी, आई वडिलांशी तुम्ही प्रामाणिक असला पाहिजे. तुमचं कॅरेक्टर समाजामध्ये असं असलं पाहिजे की हा व्यक्ती आहे ना, डोळे झाकून याच्याबरोबर व्यवसाय करा, डोळे झाकून याच्याबरोबर तुम्ही व्यवहार करा, डोळे झाकून याच्याबरोबर तुम्ही एक जबाबदारी द्या, हा कधीच फसवणार नाही, हे तुमचं कॅरेक्टर असलं पाहिजे. आणि रिच मधला अल्फाबेट शेवटचं येतं एच, आणि ते म्हणजे काय, तर तुम्ही तुमचे रिलेशन चांगले आहेत, तुम्ही इंटेलेक्च्युअल आहात, तुमचं कॅरेक्टर चांगलं आहे, पण तुमच्या हॅबिट ह्या खूप चांगल्या पाहिजेत, तेव्हा तुम्ही आयुष्यात यशस्वी होता. म्हणजे हॅबिट म्हणजे मी तुम्हाला सांगेन सर, दररोज 1 तास मी जिम करतो, दररोज अर्धा ते पाऊण तास, 45 मिनिटं मी ग्राउंडवर असतो, म्हणजे क्रिकेट खेळतो, बॉलिंग करतो, बॅटिंग करतो. आतमध्ये लायब्ररी आहे, हजारो पुस्तकं आहेत माझ्या लायब्ररीमध्ये. माझी 10वीला 11वीला मुलगी आहे आता, त्याने त्या लायब्ररीमधले कमीत कमी 200 पुस्तकं वाचलेत. आणि आता 4थीला थर्डला एक मुलगी आहे, तिने पण काही 30-40 पुस्तकं वाचले. सुपर. म्हणजे तिला मी माझ्या मुलीचा आता वाढदिवस होता 5 जानेवारी, त्या दिवशी तिने मला काय मागितलं असेल, तिला दरवर्षी आम्ही लायब्ररीत घेऊन जातो, म्हणजे मॅजेस्टिक बुक डेपो किंवा असे काही बुक डेपो आहेत, ती 3-4 हजाराची पुस्तकं घेते बर्थडेला, वाढदिवसाला. तर वाढदिवस म्हणजे काय, तर तुम्ही दरवर्षी 365 दिवस झाले की 1 वर्षाने वाढता. तर तिचं असं मत आहे की वाढदिवस म्हणजे तुमच्या दरवर्षी ज्ञानात काय वाढ झाली, त्या झालेल्या वाढीचं सेलिब्रेशन, म्हणजे तो दिवस ज्या दिवशी जन्म झाला इज कॉल्ड वाढदिवस. अप्रतिम. आणि मग ती लायब्ररीतून पुस्तकं आणते आणि वाचते. आणि म्हणजे पाठ्यपुस्तकाच्या व्यतिरिक्तची पुस्तकं जी ग्रोथ अँड डेव्हलपमेंटशी रिलेटेड आहेत, जी कम्युनिकेशन स्किल्सशी रिलेटेड आहेत, जी पुस्तकं तुम्हाला तुमचं ज्ञान वाढवतात, म्हणजे अशी पुस्तकं वाचणं आवश्यक आहे. सो रिच तुम्ही आयुष्यात असला पाहिजे, म्हणजे रिलेशन चांगले असले पाहिजेत, तुम्ही त्या ज्या क्षेत्रात आहात तिथे इंटेलेक्च्युअल चांगले असला पाहिजे, सी म्हणजे तुमचं कॅरेक्टर चांगलं असलं पाहिजे, एच म्हणजे तुमचे हॅबिट्स चांगले असल्या पाहिजेत. सो यांनी जर तुम्ही रिच असाल तर मग ती श्रीमंती तुमच्याकडे आपोआप येते. सुपर सर. आज तुम्ही खऱ्या अर्थाने वाढदिवसाची एक व्याख्या आम्हाला सांगितली. थँक्यू सो मच सर. एक यशस्वी उद्योजक तर तुम्ही आहातच, आदर्श पालक आहात, एक चांगलं व्यक्तिमत्व, परंतु मुंबईमध्ये राहत असताना देखील यावर्षी 386 टन, बरोबर, 386 टन ऊसाचं उत्पादन करणं हे कसं शक्य आहे? कारण एक व्यक्ती एवढे सगळे रोल एका चांगल्या प्रकारे निभावू शकतो? सर, डेलिगेशन इज एक्सपेन्सिव्ह बट डेलिगेशन इज मस्ट. म्हणजे कामं सुपूर्द करणं हे महाग असतं, पण ते कामं करणं आवश्यक असतं, त्यामुळे ते आपण करून घेतो. तर हा जो ऊस तुम्ही जे उदाहरण दिलं,
याच्यामध्ये खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे माझ्या वडिलांचं, तात्यांचं. त्यांनी त्या जमिनी घेतल्या. माझ्या भावाचं कॉन्ट्रीब्युशन आहे. त्यांनी तिथे खूप मेहनत करून, जसं आम्ही दोघांनी पैसे खर्च करून विहिरी आणि नदीची स्कीम, जे पाणी शेतामध्ये आणलं. हो. आणि इथून काही आमचे गावातीलच आमचे आप्पा आहेत, जे सर्व शेती आत्ता बघतात. आणि माझे मेहुणे म्हणणं मला थोडंसं हे वाटतंय की म्हणजे आज माझ्या मिसेसचे भाऊ, पण त्यांचं आणि माझं एक रिलेशन रक्ताचं नातं नाहीये, पण त्याच्या पुढचं नातं आहे. बरोबर. म्हणजे आज दोन आप्पा ते शेती बघतात. म्हणजे मी काय करतो तर उत्पादन त्यांच्या दोघांच्या मेहनतीमुळे आलेलं आहे. मी फक्त काही खर्च असतील ते पैसे देतो, पण तिथे त्या योग्य वेळी तिथे काय लावलं पाहिजे, कोणतं तणनाशक वापरलं पाहिजे, त्यासाठी आमचे एक विजय जाधव सर आहेत, ते पण मार्गदर्शन करतात. बाबू भैया म्हणून 2 कन्सल्टंट ठेवलेत तिथे शेतीसाठी. ते 2 कन्सल्टंट त्यांना इन्साइट देतात. आणि अजून 3रे कन्सल्टंट म्हणजे आमचे अशोक पाटील आप्पा. मग ह्या तिघांनी मिळून त्यांचं यश आहे 386 टन. मी फक्त इथून फक्त म्हणजे ते सांगतील तसं फायनान्स देतो, पण बाकी सगळं ते बघतात. सर, हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे की तुम्ही अशा प्रकारे सगळ्यांचा उल्लेख करत आहात. परंतु या वयात देखील ऍट द एज 45 तुम्ही चांगले व्यावसायिक आहात, फॅमिली चांगली बॅलन्स करत, शेती ऍज अ कन्सल्टंट म्हणून चांगलं काम, स्वतः लेखक आहात, आणि क्रिकेटसाठी वेळ कसा काढता मग? क्रिकेट ज्या गोष्टीत आवड असते ना, त्या गोष्टीत वेळ काढायची गरज नाही. वेळ आपोआप आपण, आवड असते तिथे सवड असते. तर क्रिकेट एवढं पॅशन आहे ना, म्हणजे आता थंडीचे दिवस आहेत. म्हणजे सकाळी इथून आजच म्हणजे निघताना मी जॅकेट घालून निघालो होतो. तर मैदानात गेल्यानंतर आहे ना, वय विसरून जातो. बॉलिंग करत असताना समोरचा खेळाडू कितीही चांगला आणि मोठा असला तरी त्याला इनस्विंग बॉल टाकायचा आहे, स्लोअर 1 टाकायचा आहे, बाउन्सर टाकायचा आहे, त्याला आउट करायचंय. बरोबर. किंवा बॅटिंग करत असताना कितीही मोठा बॉलर असेल तरी त्याला आउट नाही व्हायचंय, किंवा त्याला चौकार मारायचाय, त्याला षटकार मारायचाय, किंवा फिल्डिंगवरती कितीही कठीण झेल असेल तर धावत जाऊन तो झेल घ्यायचा आहे. तर हे जे मैदानामध्ये 1 तास जो जातो, त्यात उत्साह असतो, त्यात आनंद असतो, आणि त्यात हे विसरून जातो की एज आता 44-45 रनिंग आहे. तेव्हा 15-16 वर्षाच्या विद्यार्थ्याचा, 15-16 वर्षाच्या खेळाडूकडे जो उत्साह आणि चैतन्य आणि आनंद आणि तो हॅपीनेस आहे ना, तो मैदानात गेल्यानंतर मिळतो. म्हणून क्रिकेट खेळतो. आणि ते माझं पॅशन आहे, ती माझी आवड आहे, मजा येते. पॅशन जपायला पाहिजे. येस, पॅशन जपायला पाहिजे. आणि पॅशन तुम्ही जपलं ना, बघा एक मोठं डॅम आहे, धरण आहे समजा, आणि ते धरण, प्रत्येक डॅम असतो ना त्याला एक आउटलेट असतं. म्हणजे समजा ते कोणतंही मोठं डॅम आहे आपण असं समजूया, आणि त्याला जर आउटलेट नसेल तर ते धरण फुटू शकतं. हा धोका असतो. म्हणजे सायन्सने पण कदाचित प्रूव्ह केलं असेल. आउटलेट म्हणजे काय, तर जे मोठं बांध आहे त्याच्या बाजूला एक अशी पाईप असते, मग ती 8-10 इंचेसची असेल, आणि तिथून त्या धरणातलं पाणी 24 तास चालू ठेवलेलं असतं. ते बंद नसतं ठेवलेलं, ते चालू ठेवलेलं असतं. इज कॉल्ड आउटलेट. मग मी आज 10 तास जॉब करतोय, त्याच्यामध्ये 2 तास माझा ट्रेनचा प्रवास आहे. ऑफिसमध्ये प्रचंड जबाबदारी आहेत, प्रचंड मोठे टार्गेट्स आहेत, सिनियरची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, किंवा मार्केटमधले मोठे मोठे चॅलेंजेस आहेत. जसं कोविड सारखी परिस्थिती आली, फायनान्शियल समजा काही क्रंच आले, काही चांगली माणसं सोडून गेली, नवीन माणसं रिक्रूट करायचे आहेत, बरेचसे प्रेशर असतात. आता हे 10 तास तुम्ही काम करून व्यस्त असता ना, थोडेसे टेन्शन मध्ये पण असता, ओके, जबाबदारी पण असते, ओके. मग जेव्हा तुम्ही घरी येता, एक 6-7 तास झोप काढता, पण जेव्हा तुम्ही सकाळी मैदानात उतरता किंवा जिम मध्ये जाता 1 तास, आणि एक तास मैदानात तुम्ही खेळता, तेव्हा तुम्ही ऑफिस विसरता. तेव्हा तुम्ही जबाबदाऱ्या ज्या असतात, त्या टेन्शन जे असतं ते सगळं विसरता, आणि तो 1 तास लहान मुलासारखा तुम्ही मैदानात खेळता, एन्जॉय करता. हा 1 तास आहे ना, तुम्हाला एवढी एनर्जी देतो
की तुमच्या व्यवसायाची उलाढाल दुप्पट तीनपट होते, पण तुम्ही हा तुमचा आउटलेट म्हणजे छंद जोपासता. मग तो फक्त क्रिकेटच आहे असं नाही. काही जणांचा जिम असेल, काही जणांचा मूव्ही बघणं असेल, काही जणांचा हॉकी असेल, काही जणांचा टेबल टेनिस असेल, काही जणांचं रनिंग असेल, काही जणांचं सायकलिंग त्यांना करायचं असेल, काहींना स्विमिंग आवडत असेल. पण आपल्या आयुष्यात छंद पाहिजे, छंद चांगला. जोपासायला पाहिजे. चांगला छंद पाहिजे. नाहीतर मित्रांबरोबर पार्ट्या करा रात्री 1-1, 2-2 वाजेपर्यंत. मग हा छंद नव्हे, व्यसन. हा ते व्यसन आहे, असं आहे. त्यामुळे हे आउटलेट किंवा हे पॅशन आपल्याला असायला हवं. सुरुवातीचा कालखंड क्रिकेटचा, असे काही खेळाडू ज्यांच्याकडे बघून तुम्हाला क्रिकेटची आवड निर्माण झाली? आमच्या गावामध्ये उद्धव पाटील म्हणून ज्यांनी टीम बनवली होती आणि आम्ही अजूनही त्यांचं नाव घेतो आणि ते खूप छान क्रिकेट खेळायचे. आणि त्यावेळी 22-23 वयाची मुलं आणि त्यावेळी मी 14 वर्षाचा आणि त्यावेळी ते व्यक्तिमत्व मला ओपनिंगला पाठवायचे. म्हणजे तुम्ही विचार करा की त्यावेळी म्हणजे मी क्रेडिट त्यांनाच देतो, उद्धव पाटील जे आमच्या कुसुरगावचे सुपुत्र आणि खूप छान क्रिकेट खेळायचे. खूप छान संघ त्यांनी बनवला होता. त्यांच्याकडे की जुनी एसजीचीच असेल कदाचित बॅट, म्हणजे ती लेदरची बॅट होती आणि त्या बॅटने आम्ही रबर बॉल क्रिकेट खेळायचो. एवढी हेवी बॅट होती ती, पण त्यावेळी बॅटच खूप महाग असायच्या. आणि त्यावेळी आमच्याकडे कुसूरमध्ये हरी सुतार म्हणून होते, तर त्याने मला फणसाच्या एका फळीची ते एक बॅट बनवून दिली होती. म्हणजे क्रिकेटचा मी एवढा वेडा की त्यावेळी सचिन तेंडुलकरने एखादी मॅच खेळली, त्या मॅच मध्ये किती रन्स केल्या, तर 77 रन्स केल्या. तर मग अगोदरचं माझ्याकडे रेकॉर्ड असायचं की सचिनचे रन्स किती झाल्या होत्या, 3700 प्लस आज किती केल्या, 3777. मग मॅच किती खेळल्या, 110. मग त्याच्यामध्ये नॉट आउट किती वेळा आहे, तर 11 वेळा. मग उरलेले मॅच मी डिवाइड करून सचिनचे ऍव्हरेज काढायचो. वाव. म्हणजे त्यावेळी क्रिकेट भारती नावाचे एक मॅगझिन यायचं, बहुतेक क्रिकेट भारतीच असेल. आणि माझा मित्र आहे नवनाथ आणि बाळू, तर ते रद्दीमधून आणायचे विकत. ते त्यांना 1 रुपयाला पडायचं आणि ते मला ते द्यायचे नाहीत, तर ते मी त्यांना 2 रुपये देऊन डबल किंमत देऊन ते घ्यायचो त्यांच्याकडून विकत. त्या क्रिकेट भारतीमध्ये सगळ्या खेळाडूंच्या वर्षभराचे 3 महिन्याचे परफॉर्मन्स, महिनाभराचे परफॉर्मन्सचं ते बुकलेट यायचं. आणि ते रद्दीमधून आम्ही विकत घ्यायचं. ती एक आवड होती. सध्याचे काही तुमचे आवडते खेळाडू? आता मी नवी मुंबईमध्ये खेळतो. ठाण्यामध्ये पण एक माझा आवडता खेळाडू आहे प्रदीप डोडिया, फरमान. खूप छान खेळतात. म्हणजे डिफिकल्ट सिच्युएशन असेल तिथे ते मॅच काढतात. त्याच्यानंतर मी कराड तालुका प्रीमियर लीग मध्ये आमच्या गावचा राजू कंक खूप छान क्रिकेट खेळतो. म्हणजे तो 100 मॅचेस काढतो. सुजित, रोहित पाटील खूप छान खेळाडू आहेत. म्हणजे जर ते 2-3 ओव्हर जर मैदानात असतील ना, क्रीजवर असतील ना, तर ते मॅच जिंकून जातात. बरोबर. त्यामुळे आणि ते सगळेजण जॉब करत हे करतात. बॅलन्स म्हणजे असं नाही की 24 तास क्रिकेट खेळतात. आणि असंच असायला हवं. आज मी बरेचसे खेळाडूंकडे पाहतो की आज त्यांचे आई किंवा बाबा खूप मेहनत करतायत आणि तो मुलगा 24-25 वर्षाचा आहे आणि आईबाबांची इच्छा आहे की त्यांनी काहीतरी जॉब करावा, पण तो 24 तास क्रिकेट खेळतोय. तर असं नाही झालं पाहिजे, थांबायला पाहिजे. तुम्ही काहीतरी रोजगार करा, उत्पन्न पण तुमचं आलं पाहिजे, घर पण चाललं पाहिजे आणि तुमचं क्रिकेट छंद आहे तो पण तुम्ही जोपासला पाहिजे. सर, एक प्रश्न विचारेन. सध्याच्या खेळाडूंनी क्रिकेट, करिअर, पैसा आणि कुटुंब याचा बॅलन्स कसा साधायला पाहिजे? सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की पैसा हा पाहिजेच. त्यासाठी तुम्ही मग 8 तासाची 9 तासाची नोकरी करा किंवा तुम्ही व्यवसाय करा, पण तुम्ही जे 9 तास देताय, तन मन धन लावून तुम्ही तिथे द्यायचे त्या प्रोफेशनला आणि तिथे तुम्हाला ग्रोथ पाहिजे.
तिथे तुमचं लर्निंग झालं पाहिजे, तिथे तुम्हाला प्रमोशनल ग्रोथ मिळाली पाहिजे किंवा व्यवसाय तुम्ही वाढवला पाहिजे. आणि मग तुमचा जो परिवार आहे, पत्नी असेल, मुलं असतील, त्या मुलांना तुम्हाला बेटर स्कूल तुम्हाला देता आली पाहिजे, चांगली ट्युशन तुम्हाला त्यांना देता आली पाहिजे, वर्षातून एक डोमेस्टिक टूर तुम्ही फिरायला बाहेर गेला पाहिजे, फायनान्शियली तुम्ही साऊंड पाहिजेच. शिक्षण त्याच्याबरोबर तुम्ही जसं मुंबईत मी आल्यानंतर बॅचलर डिग्री मी यशवंतराव चव्हाण मुक्त ओपन युनिव्हर्सिटीमधून केली, मास्टर्स MBA मी केलं. मी असं नाही म्हटलं की आता मी नोकरी करतोय, मला कशाला शिक्षणाची गरज आहे. मी एक धीरूभाई अंबानींचं एक छोटंसं उदाहरण तुम्हाला देईन. एका पत्रकाराने त्यांना एक प्रश्न विचारला होता, धीरूभाई तुम्ही एक उद्योजक आहात, पण तुमचं शिक्षण कमी आहे, तुम्हाला काय मेसेज द्यायचा आहे? तुला शिक्षण नसलं तरी उद्योग उभा करता येतो. तर पत्रकाराने पुन्हा त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही काय मेसेज देताय, की म्हणजे शिक्षण नसलं तरी उद्योग उभा करता येतो? तुला मग ह्याचा अर्थ शिक्षण मुलं सोडून कदाचित उद्योगात पडतील. तर ते बोलले, मी असं म्हटलं की शिक्षण नसलं तरी उद्योग उभा करता येतो. तेव्हा ते म्हटले, मला रिलायन्स उभी करायला 20 वर्ष लागली, शिक्षण नव्हतं म्हणून 20 वर्ष लागली. शिक्षण असतं तर रिलायन्स 5 वर्षात उभी केली असती. आउटस्टँडिंग. बरोबर. सो तुम्ही क्रिकेट खेळत असताना शिक्षण पण घ्या, तुम्ही व्यवसाय करत असताना क्रिकेट पण खेळा. तुम्ही नोकरी करताय, क्रिकेट खेळताय आणि फॅमिलीकडे पण ही लक्ष द्या. आज जसं मी माझं उदाहरण दिलं माझ्या पत्नीचं, की मी संडेच्या दिवशी जेव्हा मैदानात असतो तेव्हा ती घर सांभाळत असते. आज लास्ट वीक मध्ये तिला मी बोललं की तिला आईबाबांकडे जायचं होतं, 31st सेलिब्रेट तिकडे करायचा होता. तर मी माझ्या मोठी मुलगी आणि आम्ही इथे राहिलो आणि मी तिला म्हटलं, जा सिमरत, जी ले तेरी जिंदगी. आणि ते 7 दिवस ती मस्त आईबाबांकडे एन्जॉय करत होती. तिचा लाडका भाऊ आहे, आई आहे, बाबा आहेत. आणि मग तिथून ती शेतात जात होती, आपली शेती आहे, तिथून मला व्हिडिओ कॉल केले, बघा आता लागण चालू आहे. नंतर मग बाजारात जाऊन त्यांनी बरेचसे आईबाबांसाठी, बाबांना त्यांच्या बिर्याणी आवडते, मस्त बिर्याणी करून दिली. तर सगळ्या गोष्टी, म्हणजे त्यांचं गार्डन आहे, म्हणजे फार्म हाऊस सारखं शेत, त्या शेतामध्ये पार्टी केली. सो तिनं पण तिचं आयुष्य जगलं पाहिजे. आणि मग तेव्हा तिला म्हटलं, ड्रायव्हर आहे, कार घेऊन जा. नाही, म्हणजे सांगायचं इंटेन्शन काय, की आपल्या फॅमिलीला आपल्याला ती लक्झरी, ती लाईफ देता आली पाहिजे, एवढे पैसे आपल्याकडे पाहिजेत. आपल्याला व्यावसायिक यशही मिळालं पाहिजे, किंवा आपण नोकरी करतो प्रमोशनल ती ग्रोथ मिळाली पाहिजे, आपण क्रिकेटही खेळलं पाहिजे, किंवा आपल्याला तो आनंदही घेतला पाहिजे. पण असं नको की 24 तास क्रिकेट खेळतोय आणि उत्पन्न काहीच नाही. मग तिथे समाज आपल्याकडे वेगळ्या नजरेने बघतो. तुम्ही समजा रणजी खेळताय, तुम्ही समजा मोठ्या एक आंतरराष्ट्रीय स्टेट लेवलला खेळताय, तर तुम्ही पूर्ण वेळ तेच करा. पण तुम्ही टेनिस क्रिकेट खेळताय तर तुम्हाला हे बॅलन्स थोडंसं करता आलं पाहिजे. आता टेनिस क्रिकेटचे पण सुगीचे दिवस आलेत, पण तुम्हाला हे बॅलन्स करून तुम्हाला हे खेळायचंय. जसं आज तुम्ही दुबईची टीम बघता, ओमानची टीम लेदर क्रिकेट खेळते ती बघता, ते जॉब करतात कुठे ना कुठे, आणि मग ते क्रिकेटमध्ये इंटरनॅशनल क्रिकेट पण खेळतात. सो आपल्याला हे बॅलन्स करता आलं पाहिजे. सर, शेवटचा प्रश्न विचारेन, जर तरुण खेळाडू सूर्यकांत पाटील सरांना ऐकत असतील तर त्यांना काय एक मोलाचा संदेश द्याल? कारण सध्या लाईफ खूप फास्ट झालंय. तुमचा स्क्रीन टाइम कमी करा. खूप चांगल्या टुर्नामेंट्स आहेत, त्यात तुम्ही खूप चांगले परफॉर्म करू शकता. जे टेनिस क्रिकेटमधली मोठी नावं आहेत ना, तुम्ही त्यांना पहा, त्यांना भेटा, त्यांच्याकडून काही गोष्टी शिका. ओके, तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. तसं मी सरांना सांगितलं की दररोज 1 तास क्रिकेट आणि 1 तास जिम करतो. तर जिमने काय होतं, माझा स्ट्रेंथ वाढते. मी प्राणायाम करतो, योगा करतो, त्याने माझी फ्लेक्झिबिलिटी वाढते. मी रनिंग करतो, क्रिकेट खेळतो, त्याने माझा स्टॅमिना वाढतो. सो स्ट्रेंथ पाहिजे, फ्लेक्झिबिलिटी पाहिजे, स्टॅमिना पाहिजे, ह्या तिन्ही गोष्टी पाहिजेत.
म्हणून अगदी तुम्ही तरुण खेळाडूंना हा सल्ला आहे, तर तुम्ही नोकरीही केली पाहिजे, पैसेही कमवले पाहिजेत. तुम्ही तुमचं क्रिकेट हा छंद आहे तोही जोपासला पाहिजे. त्यासोबत तुम्ही तुमचं शिक्षण म्हणजे फक्त ग्रॅज्युएशन किंवा मास्टर्स नव्हे, तर खूप चांगली चांगली पुस्तकं आहेत ती तुम्ही वाचली पाहिजेत. चांगले चांगले कोर्सेस आहेत ते तुम्ही केले पाहिजेत. येस. ओके. चांगले पैसे कमवले पाहिजेत. जसं शेअर्समध्ये तुम्ही गुंतवणूक करून ठेवली पाहिजे. हो. तुम्ही मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या आहेत, या कॉर्पोरेट कंपन्या चांगल्या कॅन्डिडेटना चांगल्या सॅलरीवरती हायर करतात, तर तुम्ही ती डिग्री घेतली पाहिजे. ते कोर्सेस तुम्ही शिकले पाहिजेत. तर समाजात काय चालू आहे, कॉर्पोरेट जगतामध्ये काय चालू आहे याचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे. आणि क्रिकेट, ह्या सगळ्या गोष्टींचा बॅलन्स असला पाहिजे, तेव्हा तुम्ही आयुष्याचा आनंद चांगला लुटू शकता. सूर्यकांत पाटील सर, ज्या प्रकारे तुम्ही आपल्या तरुणांना मार्गदर्शन केलात, खेळाडूंना ज्या प्रकारे तुम्ही संदेश दिलात, खरंच खूप महत्त्वाचा संदेश आहे. तुमच्यामुळे आम्हाला देखील खूप काही नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या आणि जे आपले प्रेक्षक आहेत, जे ऐकतील त्यांना देखील खूप काही शिकायला मिळेल. तुमच्या बहुमूल्य वेळासाठी सर थँक्यू सो मच, कारण बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल आणि मोलाचं धन्यवाद. मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद सर. जिंकत राहा, शिकत राहा आणि स्वतःला घडवत राहा. कशी वाटली आजची चॅम्पियन स्टोरी कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि पुढची चॅम्पियन स्टोरी पाहण्यासाठी आपल्या चॅम्पियन टॉक्स विथ लवचे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.